नमस्कार. नोव्हेंबर 2025 साठी वृषभ राशीचे राशी भविष्य. नोव्हेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. नोव्हेंबर 2025च्या मासिक राशी भविष्यानुसार नोव्हेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी सामान्यतः मिश्र किंवा काहीसा कमकुवत परिणाम घेऊन येऊ शकतो. सूर्य तुमच्या 6व्या घरात 16 नोव्हेंबरपर्यंत भ्रमण करेल. जरी तो क्षीण अवस्थेत असेल, परिणामी सूर्य तुम्हाला मिश्र परिणाम देऊ शकतो. 16 नोव्हेंबर नंतर सूर्य 7व्या घरात वृश्चिक राशीत भ्रमण करेल. ही देखील सूर्यासाठी अनुकूल स्थिती मानली जात नाही. या महिन्यात मंगळ तुमच्या 7व्या घरात स्वतःच्या राशीत भ्रमण करेल. 7व्या घरात मंगळाचे भ्रमण चांगले मानले जात नाही, परंतु त्याच्या स्वतःच्या राशी स्थान आणि गुरुच्या प्रभावाखाली असल्याने तुम्ही मंगळाकडून मिश्रित परिणामाची अपेक्षा करू शकता. 23 नोव्हेंबरपर्यंत बुध तुमच्या 7व्या घरात भ्रमण करेल, जे कमकुवत परिणाम देऊ शकते. 23 नोव्हेंबर नंतर बुधाकडून अनुकूल परिणाम अपेक्षित आहे. गुरु 3ऱ्या घरात भ्रमण करत आहे. साधारणपणे 3ऱ्या घरात गुरुचे भ्रमण शुभ मानले जात नाही, परंतु त्याच्या उच्च स्थानामुळे काही प्रकरणामध्ये गुरु तुम्हाला खूप चांगले परिणाम देऊ शकतो. 2 नोव्हेंबरपर्यंत शुक्र तुमच्या 5व्या घरात त्याच्या क्षीण अवस्थेत राहील. 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत शुक्र 6व्या घरात त्याच्या स्वतःच्या राशीत असेल, म्हणून शुक्राकडून मिश्रित परिणाम अपेक्षित आहे. शनी तुमच्या लाभ घरात गुरु नक्षत्रात भ्रमण करेल. 28 नोव्हेंबरपर्यंत शनी वक्री राहील, त्यानंतर तो थेट होईल. परिणामी शनीकडून सामान्यतः अनुकूल परिणामाची अपेक्षा आहेत. राहू कुंभ राशीच्या 10व्या घरात भ्रमण करेल, जे अनुकूल परिणाम देण्यास मागे पडू शकते. केतू सिंह राशीच्या 4थ्या घरात भ्रमण करेल, जे कमकुवत परिणाम देऊ शकते. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की बहुतेक ग्रह कमकुवत किंवा मिश्रित परिणाम देत आहेत. अशा परिस्थितीत नोव्हेंबर 2025 हा महिना वृषभ राशीसाठी मिश्रित किंवा कधीकधी कमकुवत परिणाम आणू शकतो. या महिन्यात तुमचा करिअर घराचा स्वामी लाभगृहात तसेच गुरु नक्षत्रात असेल. शनी 28 नोव्हेंबरपर्यंत वक्री राहील, तरीही तो मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम देण्याचे उद्दिष्ट ठेवेल. याचा अर्थ काही अडथळ्यानंतर यश मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या कामात चांगले परिणाम मिळतील. याचा अर्थ असा की काम पूर्ण होईल, जरी अडथळे असले तरी. म्हणून तुम्हाला तुमची कामे पूर्ण करण्यासाठी थोडा जास्त वेळ काढावा लागेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ वाईट नसला तरी व्यवसायातील कोणताही धोका पत्करणे टाळणे देखील उचित ठरेल. बुध ग्रहाचे भ्रमण बहुतेकदा 7व्या घरात असेल. जरी 7वे घर व्यवसायासाठी अनुकूल असले तरी 7व्या घरात बुधाचे भ्रमण शुभ मानले जात नाही, म्हणून व्यवसायात कोणताही धोका पत्करणे उचित ठरणार नाही. नोकरी करणाऱ्यांनी देखील या महिन्यात सावधगिरीने पुढे जावे लागेल. 6व्या घराचा स्वामी शुक्र 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत 6व्या घरात राहील. शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत असल्याने अनुकूल मानला जाऊ शकतो, परंतु सर्वसाधारणपणे 6व्या घरात शुक्राचे भ्रमण अनुकूल मानले जात नाही, म्हणून कामाच्या ठिकाणी मोठ्या अडचणी येणार नाहीत, परंतु किरकोळ समस्या उद्भवू शकतात. विशेषतः जर तुमचा बॉस महिला असेल तर तुम्हाला तिच्याशी सभ्यतेने वागावे लागेल. महिला सहकार्याशी चांगले संबंध राखणे देखील महत्त्वाचे असेल. याचा अर्थ असा की या महिन्यात कामावर समाधानकारक परिणाम मिळत असल्याचे दिसून येते. आजूबाजूच्या वातावरणाशी तुमचे वर्तन जुळवून घेतल्यास तुम्ही तुमचे परिणाम आणखी सुधारू शकता. आर्थिक बाबीबद्दल तुमचा नफाघराचा स्वामी गुरु या महिन्यात उच्च स्थानावर असेल. नफाघरालाही दृष्टिक्षेप करतो. शिवाय तुमच्या करिअर घराचा स्वामी शनी नफाघरात वक्री आहे. या सर्व परिस्थितीत चांगल्या नफ्याचे संकेत देतात. महिन्याच्या बहुतेक भागात वक्री असल्याने शनी नफा मिळवण्यात काही विलंब करू शकतो. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमाच्या अनुरूप चांगला नफा मिळावा. तो नफा मिळवण्यात थोडासा विलंब होऊ शकतो, परंतु चांगला परतावा मिळण्याची चांगली शक्यता आहे. धन घराचा स्वामी बुध ग्रहाबद्दल बोलायचे झाले तर तो 23 नोव्हेंबरपर्यंत 7व्या घरात राहील. ही स्थिती अनुकूल नाही. शिवाय 12व्या घराचा स्वामी मंगळ तुमच्या धनघरावर त्याची 8वी दृष्टी टाकेल. ही देखील अनुकूल स्थिती नाही. त्यामुळे हा महिना संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने फारसा उपयुक्त ठरणार नाही. धनाचा कारक असलेल्या गुरुच्या उच्च स्थानामुळे तुम्ही तुमच्या कमाईतील काही भाग वाचवू शकाल. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला असू शकतो, परंतु बचतीच्या दृष्टिकोनातून तो थोडा कमकुवत असल्याचे दिसून येते. नोव्हेंबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार नोव्हेंबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही कमकुवत परिणाम आणू शकतो. महिन्याच्या सुरुवातीपासून 2 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच 1 किंवा 2 दिवसांसाठी शुक्र ग्रह कमकुवत स्थितीत राहील. स्वाभाविक गेल्या महिन्यात कोणत्याही आरोग्य समस्या या महिन्यात कायम राहू शकतात. गेल्या महिन्यापासून आरोग्याच्या कोणत्याही समस्या आल्या नाहीत,
तर या महिन्यात कोणत्याही नवीन समस्या उद्भवण्याची शक्यता नाही. या महिन्यात शुक्राची स्थिती फारशी चांगली नाही. 2 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत शुक्र 6व्या घरात स्वतःच्या राशीत असला तरी 6व्या घरात शुक्र शुभ मानला जात नाही. म्हणून तुमच्या आरोग्याबद्दल सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. 7व्या घरात स्थित मंगळ देखील तुमच्या पहिल्या घरात दृष्टिक्षेप करत आहे, ज्यामुळे जखमा, डोकेदुखी, ताप इत्यादी काही समस्या उद्भवू शकतात. शनीचा 3रा दृष्टिकोन देखील तुमच्या पहिल्या घरात आहे, म्हणून आरोग्य जागरूकता आवश्यक आहे. आरोग्यासाठी जबाबदार असलेले सूर्यग्रह 16 नोव्हेंबरपर्यंत कमकुवत स्थितीत असेल, परंतु तो मध्यम आरोग्य लाभ देऊ शकतो. 16 तारखेनंतर सूर्य देखील अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. या सर्व कारणामुळे तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा की जर तुम्हाला आधीच कोणत्याही आरोग्याची समस्या नसतील तर या महिन्याच्या तुम्हाला नवीन समस्या उद्भवण्याची शक्यता नाही. तरीही तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल कोणतीही निष्काळजीपणा टाळावा, तरच तुम्ही तुमचे आरोग्य राखू शकाल. नोव्हेंबरमध्ये तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल तुमच्या 5व्या भावाचा स्वामी बुध या महिन्यात वाईट स्थितीत आहे. शिवाय प्रेमाचा ग्रह शुक्र देखील या महिन्यात वाईट स्थितीत असेल. शिवाय शनीचा 7वा दृष्टिकोन देखील 5व्या भावात असेल. या सर्व कारणामुळे या महिन्यात तुमच्या प्रेम जीवनाबद्दल गंभीर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला एकमेकांना भेटण्याची संधी मिळत नसेल तर त्याबद्दल काळजी करण्यापेक्षा चांगल्या काळाची वाट पाहणे चांगले. शुक्राची कमकुवत स्थिती तुमच्या प्रेम संबंधाबद्दल बदनामी होण्याची भीती निर्माण करू शकते. म्हणून केवळ संवादच नव्हे तर सर्व संवादामध्ये आदरयुक्त वर्तन आवश्यक असेल. कमी बोला, परंतु जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा एकमेकांचा पूर्ण आदर दाखवा, तरच तुम्ही तुमच्या नातेसंबंध कमकुवत होण्यापासून रोखू शकाल. याचा अर्थ असा की नोव्हेंबर 2025 हा महिना वृषभ राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनासाठी थोडा कमकुवत दिसतो. लग्नाशी संबंधित बाबी पुढे नेण्यासाठी हा महिना काहीसा उपयुक्त ठरू शकतो. याचा अर्थ गोष्टी पुढे जाऊ शकतात, गोष्टी यशस्वी होऊ शकतात किंवा नसू शकतात, परंतु प्रगतीची चांगली शक्यता दिसते. जर तुम्हाला वाटत असेल की एक चांगले नाते सापडले आहे आणि तुम्हाला भविष्यात सहभागी व्हायचे असेल तर घाई करणे टाळा. अनुकूल वेळेची वाट पहा आणि नंतर त्या नात्यासह पुढे जा. वैवाहिक जीवनासाठी महिना सरासरी किंवा सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो. 7व्या घराचा स्वामी मंगळ 7व्या घरात राहील ही अनुकूल स्थिती आहे, परंतु मंगळ हा बंडखोर ग्रह मानला जातो. अशा परिस्थितीत तुम्हाला काही वादविवाद दिसू शकतात, परंतु सकारात्मक पैलू असा असेल की गुरु तुमच्या 7व्या भावातून त्याच्या 5व्या भावात दृष्टिक्षेप करेल, ज्यामुळे नातेसंबंध तुटण्यापासून किंवा बिघडण्यापासून रोखले जातील. याचा अर्थ असा की महिन्यात काही वैवाहिक समस्या उद्भवू शकतात, परंतु याचा कोणताही मोठा नकारात्मक परिणाम होणार नाही. त्याऐवजी एकमेकांवरील प्रेम अबाधित राहील. नोव्हेंबर मासिक राशीफल 2025 नुसार नोव्हेंबरमध्ये तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये सामान्यतः मिश्र परिणाम अनुभवायला मिळू शकतात. 2ऱ्या भावाचा स्वामी बुध 23 नोव्हेंबरपर्यंत 7व्या भावात राहील. त्याचा मंगळाशी संबंध राहील आणि मंगळाची दृष्टी 2ऱ्या भावावर असेल, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. याचा अर्थ असा की या महिन्यात कुटुंबातील सदस्यांशी काही संघर्ष होण्याची शक्यता आहे. या सर्वांचा सकारात्मक पैलू असा असेल की 2ऱ्या भावाचा कारक गुरु उच्च स्थानावर असेल, ज्यामुळे तुम्ही आदरपूर्वक संवाद साधल्यास परिस्थिती बिघडण्यापासून रोखेल. याचा अर्थ असा की काही संघर्ष होऊ शकतात, परंतु कोणत्याही मोठ्या कौटुंबिक समस्या उद्भवणार नाहीत. या महिन्यात भावंडासोबतचे संबंध मिश्र किंवा मध्यम असू शकतात. 3ऱ्या घरात गुरु ग्रहाचे उच्च स्थान अनुकूल मानले जाऊ शकते, तर भावंडाचा कारक मंगळ 7व्या घरात असेल, जे अनुकूल स्थान नाही. त्यामुळे या महिन्यात भावंडाशी सरासरी संबंध अपेक्षित आहे. या महिन्यात घरगुती बाबीबाबत काळजी घेणे आवश्यक असेल. 4थ्या घराचा स्वामी सूर्य महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात कमकुवत स्थितीत असेल, तर केतू संपूर्ण महिनाभर 4थ्या घरात राहील. या परिस्थितीमुळे काही घरगुती समस्या उद्भवू शकतात. 16 नोव्हेंबर नंतर सूर्य 7व्या घरात मंगळाला युती करेल, म्हणून या महिन्यात घरगुती बाबतीत कोणतीही निष्काळजीपणा करणे योग्य नाही. उपाय आहेत: मुलींना लहान मिठाई खाऊ घाला आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. नियमितपणे गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा. काळ्या गायीची सेवा करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.